नमस्कार, शीतल होम स्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवास विशेष भगरीची वडी। चला तर कशी बनवायची ते पाहूया। तर पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊयात। त्याच वाटीने एक वाटी भगर घेतलेली आहे। भगर ही आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे। भगर भाजून झाल्यानंतर आपण ती बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर पाहू शकता भगर ही छान भाजून झालेली आहे। आता आपण पहिल्यांदा साबुदाणा बारीक वाटून घेणार आहोत, कारण दोन्ही एकत्र वाटल्यानंतर साबुदाणा हा वाटला जाणार नाही। तर आपण साबुदाणा हा रवाळ वाटून झालेला आहे, त्याच भांड्यामध्ये आपण भगर टाकून वाटून घेणार आहोत। भगर पण आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे, खूप फाईन पावडर बनवायची नाही। हे ह्या पद्धतीने आपण रवाळ वाटून घेतलेली आहे। इथं साल काढून मध्यम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत, ते आपण किसून घेणार आहोत। आपले बटाटे किसून झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये जो टार्च आहे तो आपल्याला पिळून काढून घ्यायचा आहे। या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास किंवा उपवासाला चालत असेल तर जिरे कोथिंबीर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल। ज्या वाटीनं भगर घेतली होती त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी आणि थोडंसं वरती म्हणजे 2.25 वाटी पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट आणि आपण बटाटा किसून घेतलेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जी भगरीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते पीठ आपण याच्यामध्ये हाटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून देणार आहोत। आपलं हे 5 मिनिट झालेलं आहे। एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि आपण हा भगरीचा छान असा मळून गोळा तयार करून घेणार आहोत। हे फाईन आणि मऊ असा हा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही ही बेलण्याने लाटूनही घेऊ शकता किंवा ताटावरती थापूनही घेऊ शकता। तर मी एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि त्या ताटावरती आपण हे थापून घेणार आहोत। थापताना ह्याला जाड ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळ पण करायचं नाही, मीडियम साईज मध्ये ह्याला थापून घ्यायचं आहे। आता आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण याच्या वड्या कट करून घेऊया। इथं मी त्रिकोणी साईज मध्ये वड्या कट करून घेत आहे, मीडियम साईजच्या आहेत। तुम्ही छोट्या मोठ्या त्रिकोणी चौकोनी कशाही हव्या तशा कट करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता ह्या साईज मध्ये आपण पूर्ण वड्या कट करून घेणार आहोत। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या सोडून खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत। जोपर्यंत तेलाचे बबल्स कमी होत नाहीत तोपर्यंत आपण ह्या वड्या पलटून घ्यायच्या नाहीत। तेलाचे बबल्स कमी झाल्यानंतर आपण ह्या वड्या पलटून घेऊया आणि दोन्ही साइडनं छान अशा खरपूस रंगावरती तळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। छान खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। भगर साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन पदार्थ नक्की ट्राय करा। तर पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या वड्या तुम्ही ठेच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।